हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. गाईज, आज आम्ही आलो आहे पुण्यात गणपती बघण्यासाठी, कारण गणपतीचा उत्सव चालू आहे 10 दिवसांचा. आणि आम्ही आलो आहे नेहमीप्रमाणे गणपती बघायला पुण्यात, म्हणजे बघायला नाही, दर्शन घ्यायला. हे बघा, आता पहिले तर भाऊसाहेब रंगारेला आलो आहे आम्ही. त्यांचं एंट्री गेट बघा, एंट्री गेट बघा गाईज, येतं कसं भारी. काहीच बघा, मंडळाचं नाव गणेश आझाद हिंद मंडळ. मूर्ती बघा यांची दरवर्षीप्रमाणे एकदम मस्त आहे. डेकोरेशन अजून छान केलं आहे यावर्षी. ते भाऊसाहेब रंगारेला आलो आहे आम्ही. काही आत्ताच भाऊसाहेब रंगारेचं दर्शन झालं आहे. आता इथं बहुतेक ओल्ड मूर्ती आहे. ओल्ड म्हणजे जी इथंच असते ती मूर्ती बहुतेक इथं. ती मूर्ती होती, हे बघा, हे बघा इथं आतमध्ये बहुतेक ती, किंवा इथंच असते ती मूर्ती, जी भाऊसाहेब रंगारेची मूर्ती आहे ना ती. आता दगडूशेठला आलोय आम्ही. दगडूशेठचं ह्या वर्षीचं डेकोरेशन काय केलंय, डेकोरेशन दाखवतो तुम्हाला. हे बघा दगडूशेठचं मंदिर बघा काहीच. यावर्षी बघा केरलाचं पद्मनाथ स्वामी मंदिर आहे. दगडूशेठची थीम काय वाटतंय, आहा. आणि फुल गोल्डन आहे, फक्त आता लाईट सोडली आहे ना म्हणून ते कलर चेंजिंग होते. बाकी फुल आम्हाला वाटलेलं दगडूशेठला गर्दी नसणार आहे. अरे बघा, दगडूशेठच्या जवळ आलो की भरपूर लाईन आहे. पण ठीक आहे, काय एवढं नाही, अर्धा तास किंवा 15 ते 20 मिनिटात होऊन जाईल दर्शन. बरोबर की नाही? टीनू तू घाबरू नको, चल मी आहे. काय मला अरे ते प्रवीणला काढलं. काहीच झालं दर्शन दगडूशेठचं एकदम मस्त झालं. फक्त इश्यू एकच आहे, फोटो काढत असलो ना लगेच काढतात तिथनं आम्हाला, म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच काढतात. थोडं आता काय, फोटो तर खूप भारी आलेत. आता पुढच्या गणपतीला आलं म्हणजे कुठल्या मंडळींचं बघावं लागेल, दाखवतो. काही इथं पण बहुतेक साऊथ थीम आहे, म्हणजे केरला वगैरेची. एक्झॅक्ट नाही माहीत मला कुठलं आहे. बघा इथं लिहिलं आहे हुतम्या बाबू जेनू मंडळ ट्रस्ट पुणे. येस, मूर्ती बघा आपल्याला. काहीच नेहमीप्रमाणे असतं, इथं कॉईन टाकावा लागतो. काहीच मूर्ती बघा किती मस्त आहे. कॉईन टाकायचं आहे का टीनू? करून टाकाच, आज जे होईल ते ब्लॉग मध्ये होईल, टाकून दे. बघू तुझं एम, बघू. चल टाक, हे गणपती बाप्पांचं नाव टाक. चल पाण्यात ब्लॉगर बघा नवीन, तोंड दाखव बाळा. इथं बघा पुणे महानगरपालिकेचं डेकोरेशन केलंय. हे बघा, पोलीस आहेत, फायर ब्रिगेड, डॉक्टर, अजून कोण आहेत?
खूप भारी गेलं डेकोरेशन आहे बघा मूर्ती. काहीच आपलं झालं आता ते कुठलं तरी मंडळ होतं, अरे नाव विसरलो यार, कुठलं तरी बाबू मंडळ म्हणून काहीतरी होतं ट्रस्ट, तिथलं झालं. आता मंडईच्या गणपतीला चाललो आहे. मंडईचा गणपती पण तुम्हाला दाखवतो. काय आपली हे बघा दरवर्षी नेहमीप्रमाणे आपण तर ब्लॉग टाकणारच, म्हणजे मागच्या वर्षीपासून चालू केलं. यावर्षी पण मानाचे 5 गणपतींचे टाकणार आणि बाकी सगळे गणपतीचे पण टाकणार. बाकी काय नाही, चला भेटूया. बघा आम्ही दोघंच फिरतोय, बाकी हे पुढं येते पोरं एक बदमाश आहे बदमाश. मंडईच्या गणपतीला आलो आहे बघा ब्लॉगर. आपण आता मार्केटमध्ये आलो आहे, नुसतं ब्लॉगिंग चालू आहे. बघा काही तिथं बघा सेम मूर्ती आहे. गाइस ज्योतिर्लिंग दर्शन, 12 ज्योतिर्लिंग दर्शन जिलब्या मारुती मंडळ. चला दर्शन तुम्हाला पण देऊ. बघा इथनं स्टार्ट आहे सोमनाथ. नंदी महाराज, मल्लिकार्जुन, गणपती बाप्पा मोरया, मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. रामेश्वरम, नागेश्वर, काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, केदारनाथ, कृष्णेश्वर. काही आता 12 ज्योतिर्लिंगचे दर्शन घेतले. हे बघा हे मंडळ आहे, त्यांनी जिलब्या मारुती म्हणून मंडळ आहे, त्यांनी इतकी भारी थीम केली ती म्हणजे 12 ज्योतिर्लिंगचे दर्शन दिले आम्हाला. आणि मूर्ती तर खूप छान होती. अब किधर जा रहे आपण? तुळशीबाग. बहुतेक तुळशीबाग चाललो आहे. शायद से इधर गुरुजी तालीम आहे, बहुतेक गुरुजी तालीम आहे इथं. नाही हां तुळशीबाग आहे, तुळशीबाग आहे. तुळशीबागला आलो आता. थांबा दाखवतो तुम्हाला फ्रंट कॅमेरा. बघा तुळशीबाग, तुळशीबागची थीम बघा यावर्षी. राधे राधे वृंदावनची थीम केली आहे, राधाकृष्णाची थीम केली. आता हात व्हिडिओ असं वाटतंय, पण हा आपलं याचं आय कम्फर्टशील. हा हे बघ आय कम्फर्टशील बंद केलं ना, आले कलर्स. हे बघ हा व्हिडिओ असलीमध्ये असा आहे. हे बघ काय क्लिप काढली बघ. काहीच थीम बघा ही ओळखू आले असेल कुठली बघा. तिरुपती बालाजी. गुरुजी तालीमला आलो आता. अरे काही दर्शनच बंद केलं तू गुरुजी तालीमचं. हे काय मध्ये अरे यांचं डेकोरेशनच काढून टाकलं, म्हणजे वरचं टोकच काढून टाकलं. थांबा दाखवतो. हे बघा हे गुरुजी तालीम आणि इथं टॉप असं का काढलं काय माहित, काय इश्यू झाला थोडं. इथं दर्शन घ्या गाईज. इथं गुरुजी तालीमला आलतो, पण इथं ह्यांचा जो स्ट्रक्चर आहे म्हणजे जे मंदिर आहे यावर्षी जे केलं आहे त्याचं
बहुतेक लिकेज होत आहे पाणी, म्हणून त्यांचं वरचं ते आहे ना स्ट्रक्चरचं टोक म्हणजे मेन पार्टवरचं मंदिर तेच काढून टाकलंय. काय माहिती काय असेल कारण, बघू आता. काही आता तांबडे जोगेश्वरीला आलोय. नाही लेकिन तांबडे जोगेश्वरी आणि ही आपली पोरं. आता ऑलमोस्ट सगळ्या गणपतींचे दर्शन झालेले आहेत. आता राहिलंय फक्त 2 गणपती. तो एक आहे कसबा आणि दुसरा आहे कुठला अजून एक गणपतीचं राहिलाय. कुठल्या गणपतीचं राहिलंय? कसबा आणि दुसरा आणि केसरीवाडा. लेट्स गो केसरीवाडा. आता केसरीवाड्याला चाललोय. गाडी घेतो, गाडी पिक करतो, मग तिथनं डायरेक्ट पहिले कसबा मग केसरीवाडा, डायरेक्ट घरी जाणार. आता काय, हा जो रोड बघताय तुम्ही, हा रोड पहिल्यांदा मी बघतोय एवढा मोकळा, आणि ते पण गणपतीमध्ये. काहीच गणपतीमध्ये शक्यच नाही हा रोड मोकळा राहणं. एवढी गर्दी असते ना, प्रचंड गर्दी असते या रोडला, चालायला जागा नसती. पण आज पाऊस भरपूर पडतोय आमच्या इथं पुण्यात, त्यामुळं बहुतेक लोक येत नाही आहेत आणि गर्दी पण खूप कमी आहे. दगडूशेठला पण खूप कमी होती. बाकीचे सगळे गणपती पण लगेच दर्शन झालं. मागच्या वर्षीसारखं काहीच नाही झालं. मागच्या वर्षी खूप उशीर लागलेला, म्हणजे 1-1, 1.5 तास म्हणजे फक्त एक गणपतीचं दर्शन घ्यायला. पण ह्या वर्षी लगेच झालं, खूप लवकर झालं. हा बघा माझी शूटिंग काढतो. नाही एवढे नाही दुखत भाई. इधर पैर पडे की आपण. बघा काहीच अजून एक मंडळ. कुठलं मंडळ आहे हे मंडळाचं नाव? हां, हर हरेश्वर मित्र मंडळ. हो घ्या ना. गाईज नुसतं वाजतंय. आता मी जातो बघा, मी नाही वाजणार नाही. गाईज आहे बा, यांनी केदारनाथचं थीम केली आहे. कुठलं मंडळ थांबा बघू. हां, भोलेनाथ मित्र मंडळ यांनी केलं आहे यावर्षी केदारनाथ. आहे बघा. आता इथं केसरीवाड्याचं दर्शन घेतलं. आता चाललो. आता बहुतेक बोलतात दुसरीकडे जायचं, बघू आता जायचंय का नाही बघू. थांबा काही आता द्वारकाधीशला आलोय. म्हणजे एक मंडळ आहे बघा, हेवाला शनिपार मंडळ आहे. त्यांचं ह्यावर्षी द्वारकाधीशचं आहे अंडर वॉटर. बघू आता आज जाऊन कसं. बघा द्वारकाधीश पाण्याच्या आतमधली बघा.